सुरुवातीचा बॉल नक्कीच बॅटरला अडचणीमध्ये टाकणारा पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव जरूर काउंट झाली आहे. यावेळेस मात्र फुल टॉस होता, जसा आला तसा पाठवून दिलाय सीमारेषेच्या अगदी पार, लांबच लांब ठोकलाय षटकार, सिक्सर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं. अगदी बॉल पडल्यानंतर मात्र मोठ्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली जरूर, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क कम्युनिकेशन झालं नाही. डीओटी डॉट बॉल आहे. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन असणारा चेंडू पाहायला मिळालाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव घेतली जाते. एका एका धावेने नक्कीच धावफलकाला आकार देण्याचा मानस जरूर दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईकला आपल्याला नक्कीच निवृत्ती पोळेकर पाहायला मिळते. या निवृत्तीने अनेक पराक्रम घडवलेत. अनेक वेळा याच मैदानामध्ये निवृत्ती पोळेकरची बॅट बोलली आहे. आज मात्र नक्कीच कोणत्या प्रकारे खेळी करतोय पाहणं देखील गरजेचं आहे. यावेळेस मात्र निवृत्ती पोळेकर च्या बॅट मधून वन बाउन्स, चौकार, 4 रन्स. चौकाराच्या मदतीने नक्कीच आपण पाहतोय धावफलक मात्र 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. चांगलं आक्रमण नक्कीच ऑन साईटला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पावलांचा वापर केला होता. स्टेप आउट झाले होते. अगदी ओळखलं गोलंदाजानं, चातुर्य दाखवलं. बाउन्सरचा वापर केला गेला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला जरूर. नक्कीच डीओटी डॉट बॉलच्या मध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकामध्ये धावा आहेत त्या 12 बिनागडेच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला. लाऊड अपील झाली, परंतु नक्कीच पंचांनी अपील फेटाळली आहे. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये साकारला गेलाय. षटकाची सुरुवात कमालीची प्रभावित करणारी गोलंदाजी आपण आदित्य यांच्या माध्यमातून पाहतोय. भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार झालेत अनिकेत. यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील कमालीची प्रभावित करणारी गोलंदाजी साकारली होती. या षटकाची देखील सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षकाला अगदी गुंगारा दिलाय बॉलनं. पडल्यानंतर काहीसा टर्न पाहायला मिळतोय बॉलचा, परंतु बॅकअप आहे. एक सिंगल धाव नक्कीच पळून पूर्ण झाली. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 13 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र मोठा मासा गळाला लागलाय का? आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? जेल सोडलाय. निवृत्ती पोळेकर सारख्या घातक बॅटरचा जेल सोडणं म्हणजे भूसुरुंगावरती पाय ठेवणं. त्यानंतर फक्त आवाज येईल आणि होईल तो फक्त धूम धडाका.
गोलंदाजाने चांगली संधी उपलब्ध केली होती, नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा देखील प्रयत्न केला गोलंदाजाने. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये नक्कीच झेल टिपणं काहीच सोपं नसतं मित्रांनो. चांगला प्रयत्न आदित्यचा. एक सिंगल धावाली आहे, धावफलक चौदावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर, बॉल पडल्यानंतर बराचसा राईज झाला आणि नक्कीच मुख्य पंचांनी कळवलं इट्स अ वाईड बॉल. नक्कीच वन बाउन्सची तंबी देखील गोलंदाजाला दिली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल झाले, पंच जरूर बॉलला केलाय, परंतु नक्की जो अँगल प्राप्त करायचा होता तो प्राप्त करू शकले नाही सचिन. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये काउंट केली जाते. स्कोर कार्ड मात्र पुढे गेले 16 वरती. सलामीला आलेली जोडी मात्र नक्कीच एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलकाला आकार देण्याचं काम करते. पाय रोवण्याचं काम मात्र नक्कीच खेळपट्टीवरती केलंय सलामीच्या जोडीनं. चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड झाली. 16 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच केले, ऑन साईडला फटका खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. तिथे एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, परंतु नक्कीच डेंजर झोन मध्ये आपल्याला निवृत्ती पोळेकर पाहायला मिळाले, परंतु खराब कलेक्शन पाहायला मिळालं. दरम्यानच्या कालावधीमध्ये निवृत्ती पोळेकर पुन्हा एकदा घरट्यामध्ये सुखरूप परतलेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक मात्र 18 वरती जाऊन पोहोचलंय. 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आदित्यनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये, लागले का व्हायचंय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 18. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी 9च्या सरासरीने धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात दोन्ही गोलंदाजांना. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजाच्या ट्रॅकवरती तुषार तारू हा गोलंदाज दाखल झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. दरम्यानच्या कालामध्ये एक सिंगल धाव पळून पूर्ण झाली. सिंगल धावेच्या मदतीने नक्कीच षटकाची सुरुवात झाली आहे एकेरी धावेनं. 19 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला फील्ड करतोय, फेकतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा. चांगली रनिंग बीट, चांगलं
कम्युनिकेशन पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स मध्ये. 2 धाब्यांच्या मध्ये धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे तुषार तारू. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केले जातील, काहीशा युक्त्या काहीशा योजना त्या ठिकाणी आखल्या जातील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निवृत्ती, दुसऱ्या बाजूला सचिन. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. बॉलवर केले आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण. सिक्सर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर्स. इनसाइड आउटचा फटका. ठोकलाय षटकार. सिक्सर. फिर से पार. सचिन गावडीसेचा पार. ठोकलाय षटकार. सिक्सर. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. चांगलं कमबॅक केलं. लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेच सचिन यांना. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रचंड महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धावफलकावरती दाब आहेत ते 40 बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. सलामीला आलेल्या जोडीने मात्र आता काहीसा गिअर चेंज केलाय. नक्कीच धाबा जास्तीच्या बनवल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं अगदी 9च्या सरासरीने 18 धाबा त्या ठिकाणी खर्च झाल्या होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये नक्कीच 22 धाबा खर्च झाल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच देवेंद्र राऊत अंतिम षटक घेऊन दाखल झालेत. यावेळेस मात्र निवृत्ती पोळेकरच्या बॅट मधून आकाशाला गबसनी घालणारा खणखणीत सिक्सर. पहिल्याच बॉलवरती नक्कीच देवेंद्र राऊत यांचं स्वॅगचे स्वागत केले निवृत्ती पोळेकरनं. नक्कीच बराच काळ निवृत्तीची बॅट मात्र काहीशी शांत होतीये, परंतु शांत बसेल तर निवृत्ती कुठला. ठोकलाय षटकार. म्हटलं जातं ना, आई वडील तुम्हाला नावं ठेवतात पण तुमचं कर्तृत्व तुम्हाला बनवावं लागतं आणि तेच काहीसं काम सलामीचे दोन्ही बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. मुख्य पंच नक्की कळवतात इट्स अ वाईड बॉल आणि अवंतर धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते 47 वरती. 3 पाऊल दूर आपल्या सांघिक अर्धशतकापासून आपल्याला निवे फायटर्स संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नक्कीच पंचांनी कळवलं नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डायरेक्ट डिलिव्हर्ड केलाय. पंचांनी मात्र नो बॉलची घोषणा केली आहे.
नियंत्रण काहीच चुकलेलं पाहायला मिळतंय. नक्कीच नो बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत टांगा पलटी गडे फरार. येतोय चौकार फॉर रन्स. चौकाराच्या मदतीनं नक्कीच धावफलक मात्र जाऊन पोहोचला. अगदी 52 धावसंख्येवरती सांघिक अर्धशतक मात्र नक्कीच पूर्ण केलंय सलामीच्या दोन्ही बॅटर्सनं. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे दोन्ही बॅटर्स मध्ये. एका बाजूला निवृत्ती, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सचिन. हो यावेळेस मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईट वर आक्रमण केलंय, परंतु मात्र बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, नक्कीच चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलक मात्र अब तक 56 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. चांगला अँगल मात्र नक्कीच प्राप्त केला निवृत्ती यांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक तेरी तो एक मेरी, ही अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच कवदात ओव्हर स्टेप नक्कीच बॉलरने केलंय. पंचांनी मात्र दंडित केलंय. जरूर सातत्यानं पाहायला गेलं तर जास्तीच्या अवंतर धावा नक्कीच खर्च केल्या जात आहे देवेंद्र रावत यांच्याकडनं. पहिल्या डावामध्ये नक्कीच अतिरिक्त अवंतर धावा जास्तीच्या खर्च केल्यानंतर दुसऱ्या डावामध्ये त्याच धावा अगदी काट्यासारख्या रुतताना आपण अनेक वेळा पाहतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने आक्रमण केलंय. याही वेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. नक्कीच एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली आहे. एका सिंगल धाब्याच्या मदतीनं धावफलक मात्र 58 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम एक चेंडू मात्र डिलिव्हर करणं बाकी असेल. अगदी लांबणार षटक मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र साकारतोय. 5 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला सचिन गावडुसे पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केले जात आहेत. ज्या वेळेस लिफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ना, त्या वेळेस नक्कीच संघनायकाची नक्की डोकेदुखी वाढते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला डिलिव्हर्ड केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आहे तो सिक्सर. ओव्हर स्टेप नक्कीच पाहिलं तर पुन्हा एकदा नो बॉल आलाय. पंचाने मात्र दंडित केलंय. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट, हा येतोय फ्री हिट. मोठी नामी संधी नक्कीच सचिन यांच्याकडे आली. 65. यावेळेस मात्र बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. यष्टिरक्षक थोडस स्ट्रगल करतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये. नक्कीच एक सिंगल धाव नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये काउंट केली जाते. एका सिंगल धाब्याच्या मदतीनं पहिल्या डावामध्ये 66 धावा बनवल्यात. अगदी 67 धाब्यांचं आव्हान ठेवलंय सिद्धिविनायक यंगस्टर पौड संघापुढे.
चला सलामीच्या बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. वेळ मित्रांनो वाचवायचा आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 66 धावा बनवल्यात. 67 धावेचं भलं मोठं आव्हान नक्कीच सिद्धिविनायक यंगस्टर पौड संघासमोर ठेवले. सलामीची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात दाखल होईल. तोपर्यंत निवे फायटर्स संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला स्पीडअप करायचंय. पंचांना देखील विनंती केली जाते. सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. पहिल्याच बॉल वरती नक्कीच इरादा स्पष्ट होता. प्रचंड आक्रमण करायचं होतं. मोठं आक्रमण करण्याचा मानस जरूर होता, परंतु उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू. मुख्य पंचांनी कळवलं इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या मधीने अवांतर धावेने नक्कीच सिद्धिविनायक यंगस्टर पौड संघाचं मात्र अकाउंट ओपन झाले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला जागा बनवत फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये डीओटी डॉट बॉल आलाय. पहिल्या डावामध्ये जास्तीच्या धावा बनवल्यात. आता मात्र मोठं आक्रमण करावं लागेल. सातत्यानं पाहिलं तर बिग हिट खेळावे लागतील. यावेळेस मात्र पावलांचा वापर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू मात्र अगदी मैदानाला गुदगुल्या करत जाऊन पोहोचलाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली. नक्कीच दिशा भरकटल्यानंतर पंच तुम्हाला दंडित करतील. पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. या वाईडच्या मध्ये धावफलक मात्र 6 वरती जाऊन पोहोचलाय. हो यावेळेस मात्र आदित्यच्या बॅट मधून स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केलंय सीमा पार. चौकार. 4 रन्स. आदित्य मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतोय. यावेळेस मात्र पुढे सरसाबत फटका खेळायचा होता. युस्टनच्या मागे नक्कीच चांगली कमाल केली आहे का. स्क्वेअर लेग पंच नक्कीच अक्षय निर्मल सर मात्र कळवतील. तिसऱ्या पंचाचा निर्णय रेफर केला गेला. डीआरएसचा वापर त्याने केला जातोय. टेक्नॉलॉजीचा आधार घेत नक्कीच तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील.
विकेटचं पतन झालंय. नक्कीच चांगलं चातुर्य दाखवलं यष्टीरक्षकानं. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच बॉल मात्र नक्कीच यष्ट्यांवरती आदळला. चांगली किपरिंग पाहायला मिळते. आदित्यची विकेट मैदानाच्या आतमध्ये न परवडणारी विकेट नक्कीच आलेली पाहायला मिळते पौड संघासाठी. धावफलकावरती नक्कीच आपण 10 या धावफलकावरती धावा आहेत, स्थिर आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रमोद जर्सी क्रमांक 4 परिधान करून नक्कीच प्रमोद यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा निवृत्ती पोळेकर. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करायचा होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु बॉल मोठ्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस होता. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू दन 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 करत जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरची दिशा निवडली आणि क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडूच गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4. हा येते चौकार फॉर रन्स. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं षटक क्रमांक 2 घेऊन विनोद मोरे हा गोलंदाज दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती चांगला खरपूस समाचार घेतलाय देवेंद्र राऊत. पहिल्या डावामध्ये नक्कीच गोलंदाजीवरती काहीशी निराशा पाहायला मिळाली. आता मात्र बॅटने उत्तर द्यायचं काम करतायत. यावेळेस मात्र वेस्ट साईडच्या वरती बॉल होता. चेंडू खेळला जरूर सीमारेषे जवळपास चेंडूला फील्ड केलं गेलं, झेल टिपला, परंतु नक्कीच नो बॉल आहे. बॅटर मात्र सुखरूप पाहायला मिळतोय. या 2 धाब्यांच्या मदतीनं नक्कीच धावफलक पुढे गेला 21 वरती. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, खराब कम्युनिकेशन आणि धावबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं झालंय पतन. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. धावफलक 21 वरती स्थिर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. यावेळेस दिशा भरकटली, मुख्य पंच आपल्याकडे वळालेत. कळवले इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलच्या मदतीनं नक्कीच अवांतर धाबेची नक्कीच भर पडतीये स्कोर कार्ड मध्ये.
धावफलक 22 वरती. 16 चेंडू 45 ची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच सिंगल धाव घेतली आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 23 वरती. विजयाचं समीकरण येणारे 15 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र मनगटाचा वापर केलाय जरूर. पॉइंट रिझन मध्ये फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये काउंट होतीये. एका एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे नेण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. 14 चेंडू मध्ये 43 बनवायचे आहेत. अगदी याच मैदानावरती अनेक वेळा आपण प्रचंड मोठ्या वेगाने धावा बनताना पाहिल्यात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये नक्कीच काही घडू शकतं. जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो तो मात्र क्रिकेटमध्ये यशस्वी ठरतो. आणि तो प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये पौड संघाला करावा लागणार आहे. पंच एक मिनिट. या षटकातील एक बॉल बाकी आहे. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी होते. सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव त्यांच्या विरोधामध्ये मुळशी क्रिकेट क्लब मुळशी या दोन संघाच्या कॅप्टन्सला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचे. शेडणगावचे नक्कीच तंटमुक्ती उपाध्यक्ष सन्माननीय अविनाश भाऊ घाटे या मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन झाले. भाऊंचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शेवटच्या अंतिम चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे. षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावर धावा आहेत ते 25 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अनेक पराक्रम करताना आपण पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील पाहिलेत. 7 चेंडूमध्ये एक सिंगल धाव डिफेन्स करताना देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिले. 12 चेंडूमध्ये 42 बनवायचे आहेत सिद्धिविनायक यंगस्टर पौड संघाला. तर त्या धावा वाचवायच्या आहेत निवे फायटर्स संघाला. यावेळेस मात्र पहिलाच बॉल पहिल्याच बरोबर लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नक्की जजमेंट त्या ठिकाणी खराब पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती नक्कीच 2 धावा एसीद्वारे पळून पूर्ण झाल्यात. आता मात्र सामन्याचं समीकरण 11 चेंडू 40 ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच गणेश निवेकर हे दाखल झालेत. शेडणगावचे असणारे तंटमुक्ती उपाध्यक्ष सन्माननीय अविनाश भाऊ घाटे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला करतोय. नक्कीच मान्यवरांना देखील विनंती केली जाते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच टॉस करायचं, नाणेफेक करायची आहे. चांगला वेग पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती असणारं चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय गणेश निवेकर यांचं. यावेळेस मात्र जेलबादची संधी आहे. टेक इट व्हेरी गुड कॅच. तिसऱ्या विकेटचं होतंय पतन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सोमा राऊत. सामना मात्र काहीसा फसलेला पाहायला मिळतोय. नक्कीच 9 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. गणेश निवेकर नक्कीच चांगली घातक गोलंदाजी करतायत. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल देखील केले जात आहेत. डावखुऱ्या शैलीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. मुळशी क्रिकेट क्लब मुळशी संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा तितका संपर्क झाला नाही. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 8 चेंडू 40 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र ऑनसाइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काहीच स्ट्रगल जरूर करतोय क्षेत्ररक्षक, परंतु बॅकअप आहे तिथे. एक सिंगल धाव घेतली जाते. यावेळेस मात्र फुल टॉस होता. फुल टॉस वरती प्रचंड मोठं आक्रमण, परंतु एलिव्हेशन थोडस कमी. टेक इट व्हेरी गुड कॅच. चौथ्या विकेट झाले पतन. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच फिरकीचा जादूगर मनोज चोरगे दाखल झालेत. 6 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल मोठ्या वेगाने बॅट स्विंग पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचं काहीच कम्युनिकेशन झालं नाही आणि नक्कीच डीओटी डॉट बॉलने षटकाची झाली आहे सुरुवात. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. मनगटाचा दाखवलाय जोर आणि ठोकलाय कडक फोर. चौकार 4 रन्स. चौकाराच्या मदतीनं धावफलक मध्ये 32 वरती जाऊन पोहोचला. येणारे 4 चेंडू आणि तब्बल 35 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र पुढे सरसावत स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. गॅप शोधली देखील होती, परंतु नक्कीच बॅट अँड बॉलचा याही वेळेस काहीच कम्युनिकेशन काहीच झालं नाही आणि नक्कीच डीओटी डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र फुल टॉस होता. झाला असेल थोडा उशीर, परंतु फटका मारलाय पद्धतशीर. षटकार. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक, चांगल्या बॉल टप्प्यावरती बॉल टाकला. काहीच मागं ठेवलाय बॉलला. नक्कीच यापूर्वीचा चेंडू मात्र फुल टॉस होता. प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं. चांगला अँगल देखील प्राप्त केलाय नक्कीच सोमा यांनी. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॉल पडल्यानंतर नक्कीच काहीसा काटा बदललाय बॉलनं आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये निवे फायटर्स संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत